कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अय, काय काय कसला शोध घेताय? अहो मी ना बापूंकडून एक पुस्तक घेतलं होतं, ते मला सापडतच नाहीये. तुम्ही बघितलं का? पुस्तकाने आपल्या खोलीत? हो. म्हणा इकडे इकडे. तुला बरं वाटतंय ना? नाही म्हणजे लग्न झाल्यापासून आजपर्यंत तुझ्या हातात मी कधीच पुस्तक बघितलं नाही, आणि आज अचानक पुस्तक कशी शोधायला लागलीस? झाली का तुमची मस्करी सुरू? अहो मस्करी नाही करतो मी, मला खरंच प्रश्न पडलाय. मेकअप, रील, नव्या साड्या अशा सगळ्या प्रभावाखाली असलेली माझी देखणी बायको अचानक पुस्तक कशी काय वाचायला लागली? का बसावं तुम्ही, काही काय बोलताय? मी ना ते काय? अहो मी ना आता थोडं जबाबदारीने वागायचं ठरवलंय. ए बाळा, तुला खरंच बरं वाटतंय ना? ताप ताप नाही आला? मला आला असेल. मला पण नाही. अहो गा बसावं, ते माणूस आहे. मी तुम्हाला काहीतरी चांगलं समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण नाही, तुमच्या मनाला जे वाटतं ते तुम्ही बोलताय. शांत हो. इथं बस बरं. बस. हे काय नवीन खूळ डोक्यात घेतलंय? अहो खूळ नाही हो, पण मला खरंच असं वाटतंय की थोडा अल्लडपणा कमी करून पुस्तक वाचणं, घराकडे लक्ष देणं, घरातल्या जबाबदाऱ्या घेणं, याच्याकडे मला लक्ष द्यायचंय. बर, असं अचानक का वाटतंय तुला? हो अचानक नाही हो, मागच्या काही दिवसात वंस नव्हते ना घरी, तर त्या दिवसांनी मला खूप काही शिकवलंय. अहो त्या नव्हत्या तर आपला आधार गेल्यासारखं वाटत होतं. हो, पण आता दीदी आल्या की परत. अहो पण मला असं वाटतं आपण लहान आहोत ना, म्हणून आपल्याला सगळे सांभाळून घेतात. आणि वंसनी तर माझ्या कित्येक चुकांकडे दुर्लक्ष करून मला समजावून सांगितलंय. आणि जर तोच सांभाळून घेणारा व्यक्ती जर इथं नसेल ना, तर त्याचं वेगळंच ओझं आपल्यावर पडल्यासारखं होतं. खरंय, चुका करायला तर संधीच नाही असं वाटतं बघ, कारण सांभाळून घेणारा माणूस नसतं जवळ. अहो म्हणूनच मी ठरवलंय, माझ्यामुळे वंसांना किंवा इतर लोकांना मी कसलाच त्रास नाही होऊ देणार. आता तुम्ही बघाच मी कशी हुशारीने वागते ते. मिस्टर माने, आता काय झालं? बघ, मला तुझं सगळं पटतंय, पण एक सांगू का? तू जशी आहेस ना तशी चांगली आहेस. अल्लड आहेस, भाबडी आहेस म्हणून तू मला आवडतेस. हे सगळं सोडून दे ग. हो काही काय बोलताय तुम्ही? खरं बोलतोय मी. हे बघ, फसवणूक त्याच माणसाची होते ज्या माणसाच्या मनात दुसऱ्याबद्दल वाईट काय नसतं. लय भोळ्या मनाची असतात बघ ती माणसं, त्यापैकी तू एक आहेस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.